गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री राम कृष्ण Krishna
हरी पड़ी है रूढ़ी जगह पड़ी जारा हेलो
जगा परिचार चालविती व्यवहार सत्य म्हणून मरणाची कार्ये नाही आठवण संचिताची धन लोभ हिवा देहाचे भय ते भाटुके काळाचे ग्रासून ते एके ठेविलेसे मरणाची कार्ये नाही आठवण संचिताचे धन लोभ हिवा पांडुरंगा तुका म्हणे काही उघडारे डोळे तुका म्हणे काही उघडारे डोळे जाणून आंधळे होऊ नका मरणाची कार्ये नाही आठवण संचिताची धन लोभ हिवा आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंजे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पवन झालू चराचरी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानवरती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षाणां ज्ञानदानैक्यदक्षं बुद्धिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं कायमाजी वाणी मानेन सुंतासी रंजो चित्तासी आपुलिया विठ्ठला विठ्ठला
चालविती व्यवहार मरणाची कार्ये नाही आठवत संचिताची धन लोभ प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिकामेव पण किम निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालो सर्वांना परिहार माहिती आहे, तरी पण वक्त्याचं कर्तव्य असल्या कारणानं मायबाप कैलासवासी चंद्रकला वैशेषराव जाधव या मातोश्रीला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. 365 दिवसाचा प्रवास पूर्ण केला. आता त्या जीवाचं देहाच्या संबंधानं असलेलं कर्म, कुटुंबाच्या अनुषंगानं असलेलं जे कर्म आहे ते सगळं कर्म आजच्या दिवशी काय झालेलं आहे, समर्पित झालेलं आहे. आणि त्या अनुषंगानं ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं प्रथम स्मरणाच्या निमित्तानं हे जाधव परिवारानं हे कीर्तनाचं आयोजन केलं. शेषराव जाधव तसेच त्यांचे चिरंजीव श्री कृष्णा शेषराव जाधव, रामेश्वर शेषराव जाधव, त्यांच्या सुना आहे अनिता कृष्णा जाधव, रेणुका रामेश्वर जाधव, मुलगी आहे संगीता संतोष सोनवणे आणि रंजना गोरखनाथ गाजरे. असा हा परिवार आणि संपूर्ण जाधव परिवार या अनुषंगानं माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला ही जी प्रथम वर्ष श्राद्धाची सेवा दिली त्या सर्व कुटुंबाचे लाख लाख धन्यवाद. विठ्ठल अतिशय विशारद महात्मे आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे महात्मे आपलेच आहे. श्रीवंत पारायणांचे बाबा काय नाव गोरे बाबा. हा, आमचे गोरे बाबा असतील, वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तसेच हरिभक्त पारायण भोसले महाराज असतील, हरिभक्त पारायण श्री हरी महाराज पवार असतील, अजय महाराज पवार असतील, गायन सम्राट साईनाथ महाराज शेजूळ असतील, आमचे उत्कृष्ट गायनाचार्य गौरव बाबा असतील शेजूळ, तसेच गोरे महाराज. अगदी आनंद घ्यायचा तुम्हाला या गोष्टीची चांगली आवड, मस्त आनंद घ्यायचा, काही चिंता करायची नाही. अगदी हा गोरे महाराजांची आणि विनेकरी आमचे हरिभक्तप्राय प्रेमाची मोठी सुरेश महाराज गव्हाणे असतील. आवाज आहे शिंदे महाराज. हा, आमचे शिंदे महाराज आहे आणि मृदंग सम्राट अतिशय प्रेमाची मूर्ती. अगदी नम्रता ज्यांच्या जीवनामध्ये बघायला मिळते आतापर्यंत अशी आमचे किरण महाराज डोंगरे गल्ले बोरगावकर यांना सुद्धा नतमस्तक होतो. साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे हो. अगदी भारत मंडप देवगाव रंगारी तुम्हाला सुद्धा लाख लाख धन्यवाद. भगवान तुमच्यावर चांगली कृपा करू. अशी सेवा तुम्ही सर्व विश्वाला देत राहू आणि तुम्ही सर्व संत मायबाप नातेवाईक आपलिष्ट या ठिकाणी आपण या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं एकत्र आलो. त्या अनुषंगानं तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामुनी विश्वाकरता स्वतःचा देह समर्पित करणारे 5वा वेद निर्माण करणारे जगद्गुरु तुकोबाराय. प्रस्तुत अभंगामध्ये ज्यावेळेस संत उच्च कुंडीला पोहोचतात, ज्यावेळेस त्यांना या विश्वामध्ये करायचं काही राहत नाही, अशा विश्वात जगाचा कळवळा त्यांना येत असतो. तुमचं आमचं जीवन सार्थकी लागावं, तुम्ही आम्ही ज्या गोष्टी करता जन्माला आलेलो आहोत ती गोष्ट जीवाला कळण्याकरता स्वतःचा देह काट्यावर टाकून स्वतःचा संसार परिपूर्ण लयाला लावून जगाच्या कल्याणाकरता येतात. ही जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात संपूर्ण विश्व तर जगाच्या रहाटगाड्यामध्ये गुंतलेलंच आहे. पडिली हे रूढी जगा परिचार. जगाला माहिती आहे जगाची रूढी पडलेली आहे. काय जो आला तो जाणार, हे जगाला सांगायची काही गरज आहे का? असं कोणी आहे का या विश्वामध्ये छातीवर शिक्का मारून आलेला मैं मर नाही सांगता? नाही. जो आला ज्याची पाची झाली त्याची देवी होणार आहे. हा रूढी आहे, हा जगाचा सिद्धांत आहे. आणि
लोक त्याच्यामध्ये परिपूर्ण गुरफटून केलेला आहे. साध्या रीती व्यवहार सत्य म्हणून सगळ्यांना वाटतं सगळं सत्य जे हे जे दिसतंय ना हे सगळं सत्य वाटतंय तुम्हाला. मला चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्यानं दिसतं ते सत्य मानणारे तुम्ही आम्ही लोक आहोत नाही बा. पण जे डोळ्यानं दिसतं ते सत्य नाहीये, ते जाणार आहे. त्याच्यावर किती विश्वास आहे? जे दिसत नाही ते राहणार आहे, पण त्याच्याकडे लोकांचा कल नाही. बघा, जो मी दिसतो तो मी जाणार आहे, जो मी दिसतो तो मी जाणार आहे, आणि जो जाणार आहे तो ओळखीचा केला नाही. भगवान परमात्म्यानं विश्व इतकं सुंदर निर्माण केलेलं आहे. मायबा माया इतकी जबरदस्त त्यानं निर्माण केलेली आहे, आणि या मायेमध्ये संपूर्ण जग नाही 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 तो जरी अवताराला आला तरी तो या मायामध्ये इतका गुंतून जातो, त्याला सुद्धा गुरु करावा लागतो. या मायेमुळे काय झालं मायबा, या मायामुळे तुम्हाला आम्हाला तुमचा आमचा विसर पडला. आपण कोण आहोत याचा विसर पडल्यामुळं काय झालं, तुकोबारायला किंवा आली दया आली. ज्यावेळेस परिपूर्ण भावावस्थेला पोहोचलेले जगद्गुरु तुकोबाराय याच्याकरता द्यावं नाही तर द्यायला द्यावयाची काही गरज नसते. नाही नाही, ते परिपूर्ण त्या भावावस्थेला पोहोचलेले असतात. त्याला काय गरज आहे या जगाशी? किती गेले कोट्या कोटी, कोट्यानं कोटी निघून गेलेली, त्याला जगाशी काही घेणं का नाही. पण देहावर एवढ्या करता यायचं असतं का तुम्हाला आम्हाला सुद्धा जायचंय ना, त्याची ओळख व्हायला पाहिजे. एवढ्या करता देहावर येऊन धर्माचं कार्य करावं लागतं. संत काय करत असतात? संत संताला जागा करतात, संत तुम्हाला मला जागा करतात, आणि संत भगवंताला जागा करतात. त्याचं नाव संत. कोणी उठलं सुटलं संत उरायला जगामध्ये. एक टाके घातलंय, आडवं तिरपं तुरपं लावलंय, टपुऱ्या माळे घातल्यामध्ये झालं संत. त्याला संत नाही म्हणत. 4 अभंग यायला लागले, 2-4 राग गायला यायला लागले म्हणजे संत होता येत नाही. मायबा नाही 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 नाही, संत त्याला म्हणताच येत नाही ज्याला स्वतःचा मी कळाला, ज्यानं त्याला जाणून घेतला आणि परिपूर्ण त्या अवस्थेला जो पोहोचला त्याला संत म्हणतात. आणि मग त्या संताला तुमची आमची दया येत असते, कळवळा येत असते. ते सांगतात मरणाची कार्य नाही आठवत. अरे बाबा, तू ज्याच्यामध्ये गुंतला नाही ह्या मायेमध्ये, ही माया कधी संपत सांगता येते का? मला संपून टाकेल माया, पण माया कधी संपलेली नाही आतापर्यंत. जसं ब्रह्म संपलेलं नाही तसं माया सुद्धा संपलेली नाही, आणि त्या मायेचा पगडा तुझ्यावर झालेला आहे. तुला त्या गोष्टीची विसर पडलेला आहे, मरणाचा विसर पडला. जन्माला आलो, मरणार हा सिद्धांत आहे. कधी मिळणार हे एवढं फक्त माहीत नाही, पण मरणार निश्चित आहे. म्हणून मरणाची कार्य नाही आठवण, संचिताची धन लाभ घेवा. तुमच्या आमच्या जे संचितामध्ये आहे ना मायबाप, आता तुम्ही आम्ही जे उपभोक्ता आहोत, तुम्ही आम्ही जे आतापर्यंत जे काही कमवलं असेल, कमवणार असेल, जे काही कर्म केलं असेल, इथून पुढे करणार असेल, ते सगळंच्या सगळं हे मागच्या प्रारब्धाचा ठेवाय संचित आहे. मागच्या जन्माचं आता भोगून राहिलो. आता जे नवीन तयार झालं ना, हे फक्त बँक बॅलन्स झालं, ते दिसत नाही, त्याची एफडी होत चालली. फिक्स डिपॉझिट मध्ये मोडतं. कशात मोडतं? ते फिक्स डिपॉझिट मध्ये मोडतं. फिक्स डिपॉझिट कळतं का? नाही, कळत नाही. त्याला व्याज चालू राहतं. फिक्स डिपॉझिटला व्याज चालू असतं. म्हणून मरणाची कार्य नाही आठवण, संचिताची धन लाभ घेवा. तुझ्या संचितामध्ये जो लाभ आहे, तुझ्या संचितामध्ये जे धन आहे, तुझ्या संचितामध्ये जो ठेवा आहे ना, तो तुला 101% मिळणार आहे. हा, पण तुला ज्या गोष्टीचं भय, हे सगळं करत असताना, जीवन जगत असताना माणसाला एका गोष्टीचं भय, देहाची भय, देहाची काळाची. अरे जे माझं नाही ते मी माझं म्हणायला लागलो. जे आपलं नाहीच आहे, मुळात आपलं नव्हतंच, हे आपलं नाहीच आहे, आणि त्याला आपण धरून बसलो माझं, आणि त्याच्यामुळं काय झालं, भीती वाटायला लागली. गाठ फुटला का माणसाला वाटतं बाबा आता काही खरं नाही.
जरसा घाम फुटू द्या माणसाला, त्याला वाटत आता काही खरं येतो काय करू आता काय अटॅक अटॅक, हा त्याला वाटत येतं काय करू आता जातो का मागच्या कसं होईल तू धर मागच्या तरी चांगलं होणार आहे. हो देहाची भोय ती भाजती काळाची, अरे ते काळाच आहे, तो काळ घेऊन जाणार आहे, ते काही आपलं नाहीये, हे आपलंच नाही. तुम्ही उगा अतिक्रमण केलं त्याच्यावर, आपलं म्हणून बसतो आपण त्याला, ते आपलं नाहीये. हो ज्याला आपलं म्हणायचं त्याला आपलं म्हणत नाही माणूस, याचं नाव आधी. जे आपलं त्याला ओळखीचं नाही करायचं, म्हणजे आपलं नाही त्याला सख्या भावाला विचारायचं नाही, माणूस भाऊ गुरु भाऊ भुई भाऊ आत्या भाऊ बाबा 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 सारखं कधी लागेल, जवळच्याला विचारायचं नाही. ग्रासूनी ते येते ठेवलेले असते, हे डोक्यामध्ये ग्रह करून ठेवलाय, ग्रह करून ठेवलाय त्याचावाला. अरे जे आपला नाही त्याचा ग्रह का करता, जो आपला त्याचं करा. तो कालही आपला होता, आजही आपला, उद्याही आपला राहणार आहे. तो अनंत जन्मापासून आपल्या सोबत आहे आणि अनंत जन्मापर्यंत तो आपल्या सोबत राहणार आहे. त्याला ओळखीचं करून घ्या. मरणाची कार्य नाही आठवण, काय बाबा तुला असं काय झालं रे, अरे या सृष्टीतून जाणार हे तुला माहिती आहे, तरी पण तू त्याची आठवण ठेवत नाही. तू त्याच्यावर परिवर्तन व्हावं असं तुला का वाटत नाही. जे संचित आहे ना ते तुला मिळणार आहे. धन असो आणखी काही व्यवहारिक गोष्टी असतील त्या तुला तुझ्या संचिताप्रमाणे मिळणार आहे. तुका म्हणे काही घराने तुका म्हणे काही उघडणारे डोळे. अरे मायबाप आतापर्यंत जे गेलं ना ते सोडून द्या, पूर्व आलेलाच आहे आता सध्या, ते सोडून द्या, वाहून गेलाय असं समजा. पण अजून इथून पुढं तरी माणसानं सावध झालं पाहिजे ना, बरोबर की नाही. ठेस लागली, पडला, पुढचे 2 पडले, मग आता तरी वर तोंड करून चालायचं का नाही ना. त्याच्यात काहीतरी परिवर्तन व्हायला, बदल व्हायला पाहिजे. म्हणून तुकोबाराय सांगतात बाबा जाणून आंधळ होऊ नकोस. तुला माहिती आहे या सृष्टीमध्ये मला राहायचं नाही, याच्यातली कवडी मला संग घ्यायची नाही. हा आपल्याला माहिती आहे, महाराज लोकांना सुद्धा माहिती बरं का, याच्यातली कवडी येणार हे. पण डोंगरे महाराज 500 रुपयासाठी फाट्या नोटीस येते. विठाला विठा जाणून घ्या, समजून घ्या. इतका सोपा परमार्थ जीवनात असताना सुद्धा, एवढं परब्रह्म उघड असताना सुद्धा जीवाला कळत नाही. कोड जन्माचं कर्म जीवाला सुधरून देत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात मरणाची कार्य नाही आठवण. अरे बाबा तुला मरायचं आहे त्याची आठवण ठेवून जग. पुढच्या श्वास मी घेईलच याची गॅरंटी नाही, हे ध्यानात ठेवून प्रभूचं नामस्मरण कर. आलेल्या जन्माचं सार्थक होईल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या मायबापांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आम्ही ज्या गोष्टीमध्ये गुंतलेलो आहोत मायबाप, ती गोष्ट इतक्या सहजासहजी सुटण्यासारखी नाही बर का. कारण मायेचा पगडा इतका जबरदस्त तुमच्या आमच्यावर बसलेला आहे. ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला आलो या सृष्टीमध्ये, मुग भ्रम करून बसला जीव आणि त्याच्यावर त्याचे संस्कार होत गेले. ज्या दिवशी नाळ खांडला, हो जोपर्यंत नाळ खांडत नाही तोपर्यंत त्याच्या सुखाला पात्र होता. जोपर्यंत त्याचा नाळ खांडला नाही तोपर्यंत जो त्याच्या सुखाला पात्र होता तो त्या भगवंताशी एकरूप होता. पण ज्या दिवशी काही वैशिष्ट्यरीन डॉक्टरीन कोणीतरी आलं आणि त्याचा जो नाळ खांडला, त्या नाळ खांडल्यामुळे झालं काय, आत्यंतिक दुःखाच्या खाईमध्ये जीव गेला आणि जी गोष्ट करायची होती ती विसरून गेला. आणि मायेला त्याच्यामध्ये पगडा घातला. इतका जबरदस्त माया, जोपर्यंत त्याला कळत नाही तोपर्यंत तो सुखी. ते हसत आहे, आपण म्हणतो खाऊन हसत आहे, कारण ते आईला पाहून हसत, आईला पाहून हसत कळत नाही त्याला. अजून आईच कळत नाही तर ते हसत त्याच्या स्वरूपाला पाहून. हो ते हसतं मी कोण होतो याला, त्याची ओळख त्याला होत चालली, परंतु मी कोण आहे याच्या विसर पडायला लागल्यानंतर काय झालं. आई सांगते ते मला पाहूनच हसत. ते पिल्या 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 करून 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 त्याच्या कानामध्ये माया भरून टाकली आणि माया भरल्यामुळे काय झालं, त्याला या देहाची आसक्ती जोडल्या गेली. प्रत्येक जीवाला देहाची आसक्ती. काय बाप
तुम्ही आणि ज्याला मी म्हणतोय तो देह आपण नाही, देह आपण नाहीये. हे पंचतत्वापासून देह पाचाची झाली, कर्माच्या गुणी गुंतले. ते देह पाचापासून निर्माण झाला आणि कर्माच्या रहाटगाडग्यामध्ये त्या जाळ्यामध्ये तो गुंतत चालला. तसं कोसला असतो ना, कोसला माहितीये का? रेशम तयार करायची जी आळई असते त्या रेशमाच्या आळईचा जीव आधी अणू इतका असतो. बघा अणू इतका बीज असतं ते, आणि ते बी आणलं का त्याची आळई तयार करतात. ज्यांच्याकडे पोचल्या रेशीम उद्योग ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे हा क्रिया आहे. पण तो इतका सूक्ष्म अणु इतका असलेला जीव ईद भरतो. ते पाला खाऊ 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 ईद भरतो. जसं 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 बघा माया कशी गुंतत चालली त्या, तसं तसं त्याच्यामध्ये ते गुंतत गेलं, खात गेलं. इतकं खावा, किती खावा, वकू येऊस तर खावा. खायला बी काही लिमिट आहे का नाही? इतकं खाल्लं ईदभर झालं. ईदभर झाल्यानंतर त्याला कळालं, होय आता आपलं काही खरं. एखाद्याला लय झालं त्याच्यावर मग त्याला कळत आहे, त्याला फिरायला लागत आहे, त्याला मध्ये काय नु व्हायला लागत आहे, त्याचं डोकं उठत आहे, त्याला वाटत आता बोटं घालून फाडून टाकावं लागेल का नाही. मग ते मोठं झालेलं असतं आणि नंतर त्याचा जसा जसा शिने पुण्य प्रतिलोकी विसरती त्याचा क्षय होत चालला आणि मग त्याच्यातून एक द्रव बाहेर पडतो, त्याला म्हणतात रेशम. आणि ते रेशम जसं 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 ते असं कमी होत गेलं का त्याचा एक कोसला तयार होतो. एक कोसला तयार झाला का पुन्हा ते अणू इतकं होतं आणि ते पुन्हा स्वतःला संपवून घेतं. मग जन्माला येऊन काय केलं? जन्माला येऊन काही उपयोग झाला? खाल्लं आणि खालूनच गेलं की खाला. तुम्हाला मनाच्या मायेनं त्या अज्ञानानं घर केलं, मी देह नावाचं घर केलं. एका महिन्यानंतर नामकरण झालं, पुन्हा अज्ञानाचा लोकांनी पगडा बसला. मी कमल, मी विमल, मी शामराव, मी रामराव नावाचं अज्ञान घुसतं. आणि ते अज्ञान जर घालायचं असेल माय बाप, बघा बरं का काय झालं, माणूस इतका इडगरट आहे या दुनियामध्ये, माणसालाच कळत नाही, बाकी सगळ्याला कळत नाही. दुष्काळ पडणार हे पशुपक्षाला कळत नाही, पूर येणार हे पशुपक्षाला कळत नाही, माणसाला काहीच कळत नाही. तसंच पाहून जातं या ग्रंथात विठाला आणि या माणसाकडं घराकुणाला सुद्धा मारावा लागत. अख्खं गाव वस पडत आणि नदीच्या थडाला गोठे लोकांचे. तुम्ही पाहिले नाही का? सारे घरं फुगून वर आले का? या सगळ्याचं पाप त्याच्या माती बसलंय. समजून घेतलं पाहिजे बरं. जन्माला आलो माय बाप, आपली ओळख आपण विसरतो. मी कोण आहे, मी कोण करावा विचार.
देह आपण आहोत का? जर देह आपण म्हणावा मग माझ्या सत्तेनं चालतं का? हा देह माझा आहे, बरोबर? देह माझा आहे, मान्य. मग मी चालवतो का? समजा गाडी माझी म्हणजे मी चालवतो, बरोबर आहे ना? तुम्हाला मराठी कळू राहिली का? गाडी माझी आहे म्हणून मी चालवतो, बरोबर? मग देह माझा आहे तर मी चालवतो का? खायचं मला कळत आहे, खायचं मला कळतं, पण पचायचं मला माहिती का? माझ्या हातात आहे. मी पाहतो. आता या घरात घर बांधतात का नाही? घर बांधल्यानंतर खिडक्या काढतात, त्याला खिडक्या दोन हे राहतात ना, त्याला काचीच्या खिडक्या असतात का नाही? खिडक्या काय तरी काढल्या, हा माही झापडं बांधलेले. कायसाठी काढल्या खिडक्या? पायासाठी, बरोबर? पायासाठी ना. बाहेरचं कोण आलं कोण नाही आलं, पाया करताच काढल्या का नाही? किती पाऊस चालू आहे, खिडकी कायला काढली? पायाला. मग खिडकी पाहते का? दृष्टांत नाही काढायचं तुम्हाला चुटकुले ऐकायची सवय ना, विनोद ऐकायची सवय. खिडकी कायला काढली? पायाला काढली. मग खिडकी पाहते का? खिडकीतून कोणीतरी पाहते. तसं सिद्धांताकडे घ्या. डोळे माझे, बरोबर आहे? डोळे आपलेच आहे का? डोळे आपले, मग आपले डोळे पाहतात का? अवघड झालं का? कळून तर राहिलं ना? हे असंच राहतं. सिद्धांत सांगायला गेलं का डोक्याच्या वर जातं. माझे डोळे, मग डोळे पाहतात का? डोळ्यात लेन्स काऊन टाकावं लागेल? तो हे डोळे ना, मग ऑपरेशन काऊन करावं लागेल त्याचं? ज्या की डोळे पाहतात ना, त्या की डोळे माझे नाही, त्याच्यातून कोणीतरी पाहत. सुंदर प्रमाणे बघा, बरोबर आहे सांगता. हे कवी ऐकवी एक नारायण, हा, आणि तयाचे भजन रातभर करायचं. तयाचं भजन रातभर करायचं ना, त्याला भजन म्हणतात का? त्याला भजन नाही म्हणत. ते त्याचं भजन वेगळं आहे. त्याचं भजन तुम्हाला आम्हाला सद्गुरुनाथ करून देतात. त्याचं भजन तुम्ही आधी वय खरी ना करू. अरे बोलतोच त्याच्यामुळे. मी बोलतो का? आम्ही नाम जप करतो, बरोबर? आम्ही करतो का? आता मी बोलू राहिलो, मग मी बोलू राहिलो का? काय ना बाबा रे बोलावी उंटारे, काय ना बाबा रे बोलावी उंटारे,
आता आई बसल्या का नाही या आई दुर्गाची स्थापना केली का नाही मग आईला म्हणा आई बोला बरं जसं आई जवळ जाऊन वय देते गेली दे आई वय देईल का नाही देऊ शकते नाही देऊ शकत मग जो बोलतो तो देव जो पाहतो तो देव आहे जो ऐकतो तो देव ज्याच्या सत्तेनं विश्व चालतो तो देव पण त्याची ओळख कशाला त्याची ओळख होत नाही त्याची ओळख खऱ्या संताशिवाय होत नाही आम्हाला संत व्हायची आग लागली महाराज व्हायची आग लागली गुरु व्हायची आग लागली त्याच्यामुळं अडचण येत त्याच्यामुळं काय होतं मायबाप लाईट गेली का जाऊ हा बघा तुम्ही आम्ही ह्याच भुलभुलाईयामध्ये फसलो आणि याच्यामधून बाहेर पडायचं तुम्हाला आम्हाला कळालं हो जसं महाभारतामध्ये अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये घुसायचं कसं एवढं माहिती होतं त्याला पण बाहेर यायचं माहिती होतं का ते गुरुंना बी सांगितलं नाही बाहेर कसं यायचं तेव्हा ते झोपेल होतं बघा मग कोणा सांगा बाहेर यायचं बाहेर यायचं सद्गुरूंना सांगायचं मी देह नसून मी आत्मा आहे ही गोष्ट सद्गुरू सांगतात जगामध्ये 99 परमार्थ सगळं मायाजाळाचा चालला का समाजाला ऐकायला तयार आहे हो हे जे चिकणे आहे ना हे चिकणे या चिकण्याला हा परमार्थ पटत जे स्वतःला म्हणून घेतात ना आमचं काही कोणाशी वाकडं नाही मायबाप फक्त आमची इच्छा एक आहे बसलेला समाज 2 असो 4 असो 10 असो 50 असो 1000 असो लाख असो 2 लाख असो आणि हा प्रत्येक समाज उद्धाराकरता जन्माला आलेला आहे तुमचा ऐकाय करता जन्माला नाही आला तुम्हाला जगाचा व्यवहार सांगू नका तुम्ही जगाचा व्यवहार सांगत बसल्यास पहिले तर मुळात माकड समाज म्हणजे कसा आहे कपिवृत्तीचा आहे माकड वृत्तीचा आहे त्याला मुळात काही सुचत नाही सुचतं काय त्याला संसाराचं सुचना तर देवाचं सुचन का आणि त्याच्यामध्ये त्याला रसलं माकड आहे माकड स्थिर राहतं का नाही आणि त्याच्यात त्याला इच्छुड असला कसं करीत ते बिगर डीजेचं नाचत का नाही आणि त्याच्यात गावाच्या टुकार पोर आहे ना त्याला काय पाहिजे दारू पाहिजे कसं करीत ते मुंगळाच म्हणायला लागेल का नाही तसा समाज आहे मुळात समाज कशा करता आला समाजाला माहीत नाही याच्यातलं तुम्हाला म्हणता माहीत नाही ज्याला माहिती आहे त्याला सांगायचं नाही मग समाज सुधारायचा कधी दुरितांचे दिले जाऊ कधी आमचेच गेले नाही तर दुरितांच्या जातीत कधी ते जाण्याकरता संत असतात आणि संत अगदी अंतःकरणातून कृपा करत असतात अरे आज जरी समाजाला नाही समजून घेतलं ना हे जग आज जरी नाही समजून घेतलं ना उद्या हे करणार आहे प्रत्येक जीव जन्माला आला त्याला जायचंय हा सिद्धांत आहे ना तरी असतो पैसे अखंडित होत जात जैसे हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी सूर्य उगला म्हणजे तो अस्ताला जाणार आहे म्या म्हणल्यावर जाईल का तो तुला भ्रम झाला तुला ग झाला तुला अहंकार झाला नाही 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 सूर्य उगला म्हणजे जाणार अस्ताला गेला म्हणजे उगणार हा सिद्धांत आहे तसा या देहा आला म्हणजे हा जाणार देह आला ज्यार्थी आला त्यार्थी जाणार आहे मग जाणार आहे तर जायच्या आधी त्याला ओळखीचं करून घेतलं पाहिजे का नाही जो आज आहे त्याला ओळखीचं करून घेतलं पाहिजे देह जाणार
देहाची आसक्ती केली पाहिजे, देहावरच प्रेम कमी झालं पाहिजे. हो, देहाचा आदर म्हणून पडला विसरून आत्मा. देहावर तुमचं इतकं प्रेम आहे. अहो, टाणाना पावडर संपले, टाणाना फॅरेट लावले सांगतो किती प्रेम आहे देहावर. वाटत नाही 4दा माणूस आरशात पाहते, 4दा या देहाकरता किती पाहतो. भाग सुद्धा आरशात काढून काढित. अहो, वाटलं का? मग मला सांगा, किती जरी सुंदर काय असली, एक दिवस तिला सुख द्या. देह गळात धन भूमिला बनलेला हा देव आहे, पंचतत्वामध्ये जाणारे. परंतु पंचतत्वामध्ये जाण्याकरताची रीत बघा, हे सगळं पंचतत्वाला खाऊन टाकल्यावर का विश्व, पण मी देह नाही हे भ्रम सद्गुरू काढत असतात. जीवनामध्ये चांगला सिद्ध महात्मा यावा, आणि सिद्ध महात्मा जीवनात आल्यानंतर माणसाला काय झालं, एक भ्रम झालाय. बघा, हे जगाच्या रडगाडग्यामध्ये इतका गुंतून पडला, इतका गुंतून पडला, त्याला नकोसं वाटायला बरं का सगळं. इतका जीव हैराण इथं बसलेला, मला सांगा कोण सुखी असतो? ज्याला लाखाचा पॅकेज आहे तो बी दुःखीचे, ज्याला 10 लाखाचा पॅकेज आहे तो बी दुःखी आहे, जो 50 वादात चालला तो बी दुःखीचे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे दुःखी आहे. जपी तपी संन्यासी सगळे दुःखी आहे. महाराज जगत जो जगाला सांगत असं, पण तो बी लय दुःखी आहे. माय बाप, काय झालं, एक भ्रम झाला जीवाला. अरे, ज्या गोष्टी आपल्या नाही ना, त्या गोष्टीकडे वळू नको. त्या गोष्टीकडे जर आपण हो पचतीला खाली 84 लाख युनिला जावं लागेल पुन्हा. म्हणून जगाच्या रहाणगाडग्यामध्ये राहायचंच आहे. जगाचा जो व्यवहार आहे हा विश्वनियंत्रण निर्माण केलेलं सृष्टीचं चक्र आहे. उपदेते नाचे नासिले ते पुनरपिदिते, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हो, जे निर्माण झालं ते संपणार आहे, जे संपलं ते पुन्हा निर्माण होणार आहे. हा सृष्टीचा व्यवहार सत्य म्हणून जीव जगतो. आपण पहिले जगा परिकार
पडलेली आहे. जन्माला आलं म्हणजे त्याची पाची करायची, त्याचं बारसं करायचं आहे ना, त्याचं नामकरण करायचं, नामकरण झालं म्हणजे त्याला लहानाचं मोठं करायचं, त्याचे दोनाचे चार करायचे, त्याचे नाकाचे पाळणे हालायचे, तसंच धकून जायचं. ही रूढी पडलेलीच आहे ना, बरोबर आहे का? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम यदौदारे करुणारे कृपया पारे पारिपुरारे. हो, किती वेळा जन्म यावे, किती भावे पडले. जन्माला यायचं, मरायचं, जन्माला यायचं, मरायचं, किती दिवस. कधीतरी याला बाण घातला पाहिजे का नाही, याला कधी आवडलं पाहिजे का नाही. किती दिवस जन्माला यायचं, किती दिवस मरायचं. मरणाला यायचं म्हणजे जन्माला यायचं नाही असं वाटत असेल, विचार करा. जन्माला जर यावं नाही असं वाटत असेल तर विचार करा, तर त्याच्याकरता काही उपाय असेल का नाही. नागबाबा सांगा बघा, विचार करा बरं. जन्माला मरावा साऱ्याला वाटत. समजा आपल्या आता हे देवगाव रंगारी गाव आहे, या गावामध्ये चांगला मोठा दवाखाना असा असं वाटत का तुम्ही इडच आहे का? चांगला दवाखाना असावा वाटत का नाही. चांगले डॉक्टर असावा, स्पेशलिस्ट डॉक्टर असावा असं वाटत का नाही. कोणाला संभाजीकडे दवा वाटत का? सारा दवाखाना चांगला असावा, सगळ्या सुविधा चांगल्या असाव्या, MRI करणारे इथं असावा, सगळे डॉक्टर चांगले इथं असावा. त्याच्यात मी ऍडमिट व्हावं वाटत नाही ना. जसं दुखावा वाटत नाही, दुखावा वाटत नाही. लोकांना एखाद्या मुलगा झाला तर तो असं दुखणं दुश्मनाला नको, एखाद्याचं पोट सुटलं तर असं दुखणं कोणाला, एखाद्या डोकं उठलं का असं दुखणं कोणाला, मग कोणतं दुखणं लागत तुला ते तरी सांग. मग ते देवाला सांगतो ना मी, याला हे दुखणं दे म्हणून. अरे दुःख होऊ नये हे सगळ्याला वाटतं, तसं मरू नये सगळ्या बरोबर वाटत. जे नाही वैकटला स्वतःला ते देवा आता नेले, ते बी काही वरून 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 म्हणता येते, आतून नाही म्हणत देवा मला नेले, ते उगं म्हणते. त्याला जर खाय प्यायला सांगली सोय असते ते म्हणून मला मारून येऊ मरायचं सगळ्याला. मरत जर चुकवायचं असतं त्याच्यासाठी जन्म आपण जे घेतोय जन्माला येतोय ते येऊ नये असं वाटत असेल तर काहीतरी साधना असेल का नाही, काहीतरी प्रयत्न कर. आता तुम्ही टमाटे लावले, डायरेक्ट कॅरेट भरत आहे, त्याला लावा लागतं, त्याला जर ऊन पडलं तर पाणी सोडावं लागतं, सायकलमधून औषध सोडावं लागत आहे, धुई आली तर पिचकरी मारावं लागत की नाही. काय केलं की लावलं दुसऱ्या दिवशी कॅरेट भरत आहे, तसं त्याला काय करावं लागतं, प्रयत्न करावा लागतात ना. सायाच करीशी प्रपंचीनी निनिसी आणि हरिशी ना भदसी. जसं संसारामध्ये प्रयत्न करावा लागतात तसं जन्माला येऊ नये आणि मरू नये याच्यासाठी प्रयत्न करावा लागतात. जोपर्यंत तुम्हाला आम्हाला जन्म आणि मरण आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला पाप आहे, तुम्हाला आम्हाला कर्म आहे, तुम्हाला आम्हाला वास आहे. या तिन्हीची वाट ज्या साधनानं जाते ते साधन सद्गुरूंना देतात, त्याला नाम म्हणतात. आणि त्या नामाची साधना जीवाला केली त्याच्यातलं असलेलं अज्ञान दूर व्हायला लागतं. जसं दुधामध्ये विरजण घातलं म्हणजे त्याच्यात परिवर्तन होतं का नाही.
परिवर्तन व्हायला पाहिजे. जर विरजन घालून परिणाम येत नसेल, बदल होत नसेल दुधात, तर समजून घ्यायचं दुधात युरिया जादा घालेल. बरोबर आहे की नाही? ज्या अर्थी दुधात विरजन घातल्यानंतर जर त्याच्यात बदल होत नसेल तर विरजनात काहीतरी खोट असली पाहिजे, नाही तर दुधात काहीतरी खोट असली पाहिजे. दुधात खोट राहू शकत नाही. एवढ्या करता जन्माला येईल, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म, शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. चुकली या वर्म, आलो कधी वर्म चुकलंय. जसं दुधात विरजन घातलं तर वर्म आहे, तसं देहामध्ये नाम घातलं घर माणूस तर नामस्मरण करायले, नागपुड्यामधून रक्त यायला लागलं लोकांच्या, उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली लोकांच्या, इतकं नामस्मरण चाललं. परंतु ते नाम खाली मोटर झाली उलटी. किती वारेवरती वरचं पाणी उपसलं राजा, चांगल्याला भेट. हो, जेणे नाही जन्म, यमाची यातना कर्मामुळे, यमाची यातना वासनेमुळे आणि यमाची यातना पापामुळे. मारिती दोडती फटके कशाचे? कर्माचे, वासनेचे आहे आणि पापाचे. जीवाला त्रास काय? तुम्हाला मला आता दुःख आहे, सहाय्य दुःख आहे. काही कारण नसताना मी तुला चांगला वागतो, मी रोज देवाला पाणी घालतो, मी रोज पाण्यावर नवरात केले पाणी, मग मला त्रास काहू नये, मला दुःख न काहू नये. मला एक माझी माऊली भेटली आता 4-5 दिवसापूर्वी. ती माऊली तर बोलू नये व्यासपीठावर, त्या माऊलीच्या आगात येत आणि ती मला कानात म्हणती, असं काऊन होरायला म्हणलं, तुम्ही तुमचा पेपर तपासा. असं काऊन होतं ते पेपर तुमचा, मी काय तुमचा मास्तर आहे का? चुकाली या वर्मा फेरा बरोबर. मरणार आहे, मरणार सगळे, पण कसं मरावं हे संतांना सांगावं, कोणा नाही सांगावं. मरावं कसं हे मी संतांना सांगावं. सोमवार साहेब म्हणते दड 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 दुड 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 पळ सुटला काळी काळा पामुडिया रे, शिवनामा शीतळ सेविता कापडिया रे. अरे काळाला सुद्धा पळ सुटायची गोष्ट संतांच्या मुठीमध्ये आहे आणि संत त्याला पाठमोरे. देवदाना पाठा बोला नसते विघ्न येती घरा, विघ्न येती घरा नसते विघ्न येती घरा. देवदाना पाठा बोला नसते विघ्न येती घरा, नसते विघ्न येती घरा. आम्ही लोकांना सांगतो हा मुलांना एक करून घ्या, तो केला का? सांगणाऱ्यानं केला का? पुन्हा तो देव एक करून घ्यावा. कशाला म्हणतात देव? मलाच माहीत नाही आणि मी जगाला सांगतो. माझीच ओळख मला नाही आणि मी जगाला सांगतो. कितपत सत्य? आता मला वाजवता येत नाही, या ना मला अरे तुलाच येत नाही ना राजा, तुलाच अंतरा पडू राहिला ना, आणि तू द्यायला काय सांगत होते? स्पेशलिस्ट आहे, जग सोन्यावर आहे, पण सांगणारे काही राहते रे. त्याच्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये बदल हर माल कोई भी चीज उठाओ छेचे आ
जगामध्ये हजार सांगायचं काम चाललंय, आत्मज्ञान सांगावं. आपण जेवणी जेववी लोका संतर्पण करी का. अरे सुद्धा तृप्त झाले, स्वतःच्या गोष्टीचा नक्षीकांत अनुभव घेतला आणि ते जगाला सांगू राहिले. तू का म्हणे मद धारिले निरोपा, 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 तू का म्हणे मद धारिले तुका म्हणे मध कोणा म्हणावं, एखाद्या कोणा म्हणावर मध धाडिले निरोपा. मार्ग अवघडीचा सांगायचा का सोपा सांगायचा? सोपा मार्ग कोणता आहे? तुका म्हणे सोपे आहे. म्हणजे सोपा सांगायचं सोडून दिला आणि रिकाम्याचं निघून सांगायचं. मला एक जण म्हणे तुमच्या संघ पण म्हणजे काल मरतो काय चंद्रभागाची. अरे कशाला जाता तुझं आहे जवळ पंढरपूर. ज्याचं ओळख करायची ना, आत्म्याची ओळख करून घेतली पाहिजे. जोपर्यंत आत्म्याची ओळख होत नाही ना मायबाप, आता देव तुम्हाला प्रसन्न झाला, तुमच्या पुढे येऊन उभा राहिला, तर तुम्हाला कळत काय झालं? दृष्टांत सांगा. आपल्या संभाजीनगरमध्ये एक आयुक्त आले होते, पोलीस आयुक्त संभाजीनगर, नवीनच होते पण प्युअर. आता ते काही ध्यानावर राहते का? खायचं प्यायचं दणकून खायचं. देव काही गोष्टी माहिती नव्हती द्या. काय देव खाएंगे पिएंगे ऐश करेंगे और क्या, काय पडेल दुनिया, अरे घ्या खाऊन घेऊ. पण माऊली कर्म धर्म संयोगाला मागचं काहीतरी थोडं पुण्य होतं, त्या पुण्यामुळं माऊली त्याला चांगली भेटली धाडली. ती लय देव करायची. सकाळी 4 वाजेला उठल्यापासून देव चालायचा. त्याला वैताग यायचं, ते रात्री यायचं कोणी म्हणून खाऊन घेऊ. याला वाटायचं हे पागल आहे. ती घरात करून नव्हती देत, याला बाहेर खावं लागत होतं, याला साऱ्या हातीने मोकळत होतं. मग ती माऊली त्याला लई डोकं लावायची. अहो माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही, कुठेतरी देव धर्म काढावा, ते सांगितलं तू कर, मला नाही करायचं. करता करता त्या माऊलीनं घर डोकं लागलं, पण हे प्युअर पाकिस्तानी याच्या कुठं डोक्यात उतरता येते उतरा. पण काय झालं? कर्म धर्म संयोगाला बघा बरं का, मला दृष्टांत यासाठी सांगायचं आहे. देव जर आपल्यासमोर आला तर आपल्याला ओळखता आला पाहिजे. आणि कशाला म्हणतात देव? मग त्या माऊलीने सांगितलं, हो आणि षष्टी हो यात्रा चालली पैठण. फाल्गुन वद्य षष्टी आली आणि सगळं पैठणकडे निघाले यात्रेला. त्या माऊलीला वाटलं मी सुद्धा पैठणला जावा, नाथांचं दर्शन करावा. तिनं सांगितलं, हो मला पैठणला जायचंय नाथबाबांच्या दर्शनाला. त्याने सांगितलं तुला कुठं मी आड आलो, तुला जायचं जाय. तिला परमिशन घेतली, खूप आनंद झाला तिला पैठणला जायचं. हे कर्म धर्म संयोगाने याची ड्युटी लागली तिथं पैठणमध्ये. आयुक्त होतं याची ड्युटी लागली तिथं. ड्युटी लागल्यानंतर त्यांना साहेबांना घ्यायच्या. साहेबांनी सांगितलं तुम्ही तिथं राजधान पाणी टाकी द्या का, त्या राजधाना ठिकायची, गर्दी होऊन द्यायची, तुम्ही तिथं उभं राहायचं. ते रस्त्यानं येता येता म्हणल्यावर त्याला खूप आनंद झाला. ते म्हणे आपली बायको लय दिवसाचं डोकं लावून राहिलं, आज हिला देव जाते तो कसा राहतो. लोक म्हणत्या ज्या कावडीनं राजन भरला ती कावड कोणाची? श्रीखंड्याची, म्हणजे देवाची. आता ज्याच्या कावडीनं
राजन भरणा त्याचं मनगट धरायचं हिला सांगत आधी बर का भ्रमलई नवाला अंगाराच्या गोटी विशेष लगे ज्ञानाच्या पाठी सज्ञानाच्या झोपे कंठी नाना संकटी नाचवी इतका आनंद झाला पाहिजे सांगितलं पंढरपूरला जायचं ना हे पैठण जायचं ना हो जा मी पण येणार आहे माय ड्युटी लागली कडे तुला इतका आनंद वाटला पुण्यफळ हे अज्ञानातून का वेळाची भक्ती केली ती फळाला यायचा अंदाज दिसू राहिला त्या मंदिरात पाहतीच गेलं गर्दी चालू व्हायच्या आधी जाऊ तू उभा राहिला कोणाच्या कावडीना राजन भरून डोळ्यात तेल घालून पाहू राहिलं आता काय थोडी पब्लिक होती आपल्या वर्ष श्राद्धासाठी अख्खं जग उलटलं ना पहाटी 4 वाजेपर्यंत ड्युटी चालू झाली रात्रीचे 11:30 वाजले चहा नाही तोच नाही घ्या उभाच आता ज्याच्या कावडीना राजन भरतोय त्याचा मनगट धरायचं आणि बायको सांगितलं पाय देव कसा आहे आता नेमकं 11:30 वाजून गेले एवढी वारी लागली विचारताच की नाही ते जे आलं का ते पाणी टाकायचं जायचं पाणी टाकायचं जायचं पाणी याची कावडी खाव करायला लागले मधून इतकी भूक लागली काय करणार 11:30 11:45 वाजली त्याला वाटलं देव पुढं गुंतला 11:45 झाली देवाला माहीत थोडी बी काय दया येऊ नये का कोंबडे खाताना दया आली का तुला ऐ बकरं खाताना दया आली का तुला नको ते ढोसताना दया आली का तुला नाही ना मग त्याला कशी दया येईल 11:45 वाजले मायबाप डोळ्यांमधून अश्रू धरावायला लागला का पुण्य उदयाला यायला डोळ्यातून अश्रू धरावायला लागल्या देवा अरे एवढा सोपा नाही रे तू लोक म्हणजे तेवढा सोपा नाही 11:45 वाजले अगदी गर्दी कमी 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 होत जवळ आली अगदी जवळ आणि त्याच्यामध्ये त्याची बायको दिसली त्याला 11:55 बायको दिसली त्याला बायको त्यानं सांगितलं इतके दिवस वेळची काय करू राहिली हिला दर्शन घेऊन घरी धाकता येत नव्हतं का ही कस काय आली तिच्याकडं पाहत बस ती जशी जशी जवळ यायला लागली तसं तसं याची 3 फ्युजे पाहायला लागली ही साऱ्या कवाची निघली हिनं दर्शन घेऊन काऊन नाही गेली ती जशी जशी जवळ यायला लागली तसं तसं राजामध्ये तिनं ते तिचा जे आलेलं होता ते ओतलंय त्याला माठ तिच्यामध्ये आणि ते राज बसवूनच व्हायला लागला याला डोळे पांढरे गेले असे कोण दिसलं त्याला बायको होती किती ती बायको होती का देव होता बायकोच्या रूपात आला कळाला का देव नटला नाना परी 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 समोर आला का नाही त्यानं जे पाणी आणलं त्या पाण्याला राजन भरलं का नाही मग ज्याच्या पाण्याला राजन भरतो तो देव
आहे. सिरीत संत सांगतात त्या गोष्टीचा त्या नामाचा अंगसंग केला रे केला देह भावटा किती इंद्रिय विषय विसरती सोहम भावे प्रचिती प्रकट होय. देह भाव जावा लागतो, इंद्रियाला विसर पडावा लागतो, त्यावेळेस प्रभूचं दर्शन होतं मायबाबा. जसा भगवान परमात्मा तुम्हाला आम्हाला बोलू शकत नाही, आज्ञानाचा देव कसा राहतो. पुन्हा एक प्रश्न पहिला काळाला का पुन्हा एक प्रश्न सांगतो. 12 वाजून गेले, कार्यक्रमाचा टाइम संपलाय. जाधव परिवार चालू द्यायचं कार्यक्रम. तुम्हाला भुका लागल्या का? तुम्हाला तर नेहमी आहे ना नवरत हे यायचाच प्रश्न नाही. चालू द्यायचं का? दर्शन चालू देतो मी. इतकं ताणून आलो काहीतरी झालं पाहिजे. विठाला विठाला असंच एक जगाचा काही दोष नाही मायबापाच्या जगामध्ये जी दिसतं ना ती भक्ती तुम्ही आम्ही करतो. याला देव प्राप्त होतो ना. भस्म लावल्यानंतर देव भेटतो तर लोक भस्म लावायला तयार आहे. बरोबर आहे की? उपास तापासाला देव भेटतो का? मग उपास तापास करायला तयार आहे. व्रत वैकल्यानं देव भेटतो. ही सगळं नाना साधनांच्या करूनही फटफटा करायला माणसं तयार आहे. असा एक महात्मा होता, सर्वसंग परित्याग केलेला संन्यासी महात्मा होता. आणि त्या संन्यासी महात्म्यानं अगदी लहानपणापासून जन्माला आल्यापासून भगवंताच्या शिवाची त्यांना जास्त आवड होती, महादेवाची. आणि त्या आवडीमध्ये लहानपणापासून वैराग्य जीवनामध्ये आता लग्न नाही केलं, काही बाल ब्रह्मचारी, अगदी वय पांढरी दाढी त्याची पांढरी, तितकं भगवंताची भक्ती केली. महादेवाचं एक छोटं मंदिर बांधलं नदीच्या काठावर आणि तिथं ते राहायचे. अगदी जे लोकांना आणून केलं ते सेवन करायचे आणि आपला उदरनिर्वाह करून त्या प्रभूची सेवा करायची. गावात कधीच मागायला जात नव्हतं. आणि अशा प्रसंगामध्ये काय झालं, रात्रीला पाणी पडलं. आता जसं पडला तशी टगफुटी झाली आणि नदीला पाणी यायला लागलं. वरून कलेक्टरनं आदेश काढले, नदीच्या गावाला सतर्क केलं का तुम्ही गाव सोडून चांगल्या सुरक्षित ठिकाणी जा. आता यायचे शेवट्यासारखं गाव अगदी नदीला खेळू, जसं लामणगाव मालेगाव आहे ना, अशी गाव. आता नेमकं त्याला सरपंचाला फोन आला, गावातले सगळे माणसं ढोरं हाकलून न्या, चांगल्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवा त्यांना. अख्खं गाव पाहिलंय सरपंचानं चालून घराघरात गोठ्या जाऊन पाहिलं, कोणाची बकरी नसली पाहिजे. सगळे गाव वाहून नेल्यानंतर सुरक्षित ठिकाणी नेत असताना गावातल्या एका जणांना सांगितलं, आपल्या गावात महादेवाच्या देवळात बाबाजी आहे आणि ते बाबाजीला आपल्याला आणायचं, ते राहून गेले. तर लोक नदीचं पाणी त्या मंदिराला याडा घातलाय पाणी. बाबा तिथंच बसला, ओम नमः शिवाय. बाबा बसले ध्यानाला. बसल्यानंतर झालं काय, पाणी मंदिरात शिरलंय. विचार करतं काय देव आहे का कोणी? पाणी विचार करतं काय हे देऊळ आहे, याला वाहून न्यायचं नाही. पाणी देवळात घुसलंय. सरपंच आले, पाय पडायला लागले, बाबाजी चला, शासनाला इशारा दिलेला आहे, महापूर येणारे, सगळं मंदिर पाण्यात जाणारे, तुम्ही पाण्यात जाऊ नये म्हणून मी तुम्हाला न्यायला आलो, शेवटचा चान्स आहे, चला. त्याने सांगितलं, महादेवी फुकट भक्ती केली का? फुकट ढावळा झालो का? महादेव मला न्यायला येणार म्हणजे येणार. लय वैतागलंय ते सरपंच. राग आला, सोडून दिलं, निघलंय. पाणी देवळात घुसलंय, त्या छातीवरच पाणी आलं म्हणून स्लॅबवर जाऊन बसलं. खाली पाणी घुसलं म्हणून स्लॅबवर जाऊन बसलंय. तिथं बसल्यानंतर चालू होतं ओम नमः शिवाय. बरं का, स्लॅबवर पाणी लागलंय. जहाज पाठवले, त्या पाणबुड्या राहतात ना, मिलिटरी लोक घेऊन येतात. त्या पाणबुड्या पाठवल्या. सरपंचानं सांगितलं, तहसीलदार साहेब, आमच्या गावामध्ये एक तपस्वी महात्मा आहे आणि तो महात्मा काही यायला तयार नाही. मी घर पाय पडलो त्याच्यापासून यायला तयार नाही. त्याला आपल्याला काही आणलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या पाणबुड्या पाठवल्या. 2-4 मिलिटरीचे लोक त्याच्यात बसले. ते गेले तिथं. सरपंच बसला. ते सांगितलं, बाबा पाणी स्लॅबाच्या वर चाललंय, आता तरी बसा. लई अंगरडचा, मी लई करतो काय गावात करतो रे तू?
जे करायचं ते करत नाही, नको ते धंदे कशाला करतो. मग नाही बसले बघ एक रटगिरी कर असं कुठं असतं का. आमचा जमाना गेला आणि पाहिलंच नाही. अरे पाहिलं नाही ना राजा, जरा नम्र होईना. नाही ना, नाही लय अंतर काच भरेल राहते. नाही माझं महादेव येणार आहे वाची नावाचं. शेवटी जशा त्याला पायऱ्या होत्या वर चाललाय कळसाला, त्या कळसाच्या पायऱ्यानं वर चाललंय, पाणी खालून वर चाललंय, तसा बुवा खालून वर चाललाय. ते कटाळे ते मिलिटरीचे लोक म्हणजे काय अंगरट गिरायचं, आयुष्य गेलं तरी कोणाचं ऐकून घ्यायला तयार नाही. ते वैतागून निघून गेले मग पाणी कळसाला लागलं ना महाराज. डोंगरे महाराज कळसाला पाणी लागलंय, कळसाला कळस हालायला लागला. शेवटी त्या सरपंचाचं मागच्या जन्माचं काही ऋण असेल त्याला सांगितलं नाही साहेब काहीतरी करा, निदान हेलिकॉप्टर तरी पाठवा. ते मिलिटरीचे लोक बसले त्याच्यामध्ये, ते हेलिकॉप्टर गांग करीत जवळ आल्यानंतर सांगितलं बाबा आता कळस सुद्धा वाहून जायची पाळी आली बरं का, फुकट रटपणा करू नका, विमानात बसा, त्या हेलिकॉप्टरमध्ये बसा. त्यांना सांगितलं माझा महादेव येणार येणार येणार. यंगरट गिरे आहे काल कोणी काही म्हणत का. जसा कळस उपासला पाण्याना, हो भवाची एकुरी महावसी, बाबा नदीच्या पाण्याच्या गड्या मोठे बडीचे भल्या भल्या बोलारांना आसानीला डाव होते एका दिवशी गेलंय वाहू. गटकळ्या खात खात गेलंय. यम आले घ्यायला, घेऊन गेले यमाना. यम घेऊन गेल्यानंतर हे गेलंय, याला शिवाचं गिराईक होतं, हे शिवाजवळ गेलंय आणि हे महादेवा बोलायला लागले तुला देवा काही कळत नाही, मा सारा जमाना गेला तुझी भक्ती करता करता, मी अख्खं जीवन नामस्मरण केलं, मला द्यायला का आला नाही. याचे डोळे लाल होईल होते, महादेव त्याच्याहून लाल झाला. महादेव म्हणे येड्या, सरपंचाच्या रूपानं मी झालो होतो तुला कळाला नाही, मला दया आली, तुला लई नामस्मरण केलं म्हणून मी तुला मिलिटरीच्या रूपानं नावेमध्ये न्यायला आलो, तरी तुला मी कळालो नाही. शेवटी मलाच दया आली, हे 84 लाख एवढीचं गिराईक होईल, आयुष्य वारंवार तरी बरं का येईल. याला जरी ढवळं होऊस तर देव देव केला ना तरी याचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून मला त्या हेलिकॉप्टरमध्ये यावं लागलं बरं का. तुला सांगायला आलो, तो न्यायला आलो, तुला वाटलं महादेव म्हणजे काही जातावाला येईल का. घेऊन यायला तयार नाही आता बरं का. तो बाण भाते घेऊन शंखचक्र घेऊन यायला तयार नाही. काय बा देव कुणाच्या तरी रूपाने येत असतो हे ओळखण्याकरता संताला शरण द्यावं लागतं. आणि जर संताला शरण नाही गेलं संताला जाऊन विचारतो पण संत सांगायचे ते सरळ बाबा. खऱ्या संताची ओळख करून घ्या मायबाप. आणि ते दिन ते वरून ज्यावेळेस संतांना दिलं त्याचा अंगीकार करावा विसर पडला म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात
या गोष्टीचा विसर पडला. नवराचं लग्न करायचं आहे डोक्यात, साडूच्या पुरीचं लग्न करायचं आहे डोक्यात, आशाला पोरगी पाहायची डोक्यात आहे, घर बांधायचं डोक्यात आहे, वर्ष श्राद्धाला यायचं डोक्यात आहे. पण मला एक दिवस टाकायचंही विसरून गेलो आहे. प्रत्येक क्षणाला विचार करायला पाहिजे. क्षणोक्षणी आजी करावा विचार, करावया पार मरण माझ्या उशाला बसलेले. पाहतून निर घेऊन जाय बोका सैसा काळ बडबडी काळ वाटयाची पाहि अजून किती काही अवकाश. बाप देहाला एक दिवस जायचंय, कारण जैशी जीर्ण वस्त्र साठीजे मग नूतन पिढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्य नाते. वस्त्र फाटलं म्हणजे फेकून द्यावा लागणार आहे, टाकून द्यावा लागणार आहे. तसा देह जीर्ण झाला म्हणजे त्याला सोडावा लागणार आहे. देह जाणार आहे, परंतु देहामध्ये जी गोष्ट आपली आहे त्या गोष्टीला आपल्याला आपलंसं करण्याकरता मरणाची कार्य हो मरण देहाला आहे. काय काळ देहासियाला खाऊ आम्ही आनंदे नाचू जाऊ. काळ देहाला खाणार आहे. हे जे देह आहे हा काळाचा गिराईक असल्या कारणानं मायबाप ज्याच्या सत्तेनं जातो तो देव आहे, आणि तो देव नामाशिवाय कळत नाही. हो, संतांच्या संगती आकळावा श्रीपती येणे पंथी. या पंथानं म्हणजे या मार्गानं जर तुम्ही आम्ही संतांच्या मार्गानं जर आपण गेलो तर आपल्याला भगवंताची प्राप्ती निश्चित आहे. कारण परब्रह्म उघड आहे जगामध्ये, ब्रह्मादिसे उघडे. हो, सगळं ब्रह्म आहे, विश्व सारं देवच आहे. दृष्टी जरा करून आपलं अज्ञान केलं जसा आधार झाला. काय करावं लागेल, किती शिबी लावावं लागतील आधार मिळाला. काय केलं ना आधार जाईल. अरे साधी काळी ओढली पण ती लावली का आधार निघून जातो का नाही. तसं देहाचं अज्ञान जाण्याकरता काय करावं लागेल. नामाचं कीर्तन साधन पेशोपी नाम कशाला म्हणतं हे माहित नाही. नावालाच नाम आम्ही समजायचं नाही. नाम म्हणजे नाव नाही. नाव आकाराला असतं, नाव आकाराला असतं, देहाला असतं. नाम आकारात पडत नाही. अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर. हो, तुम्ही आम्ही ज्याला नाम समजतो ना ते नाम न्यावणार आहे संत हरिपटामध्ये. गगनाहुनी वाढ परंपरेने खावं लागतं. ती परंपरा नाथाची असो, ती परंपरा ज्ञानोबाची असो, ती परंपरा तुकोबाची असो, ती परंपरा नाथाची कोणाची का असावी. त्याच्याशिवाय ते नाम कळत नाही. कळालं नाही, कळालं काय होतं. नामस्मरण केल्यानं काय होतं. तुम्हाला आम्हाला ज्याची भीती आहे ना, तुम्हाला आम्हाला ज्याचं भय वाटतं ना मायबाप, ते भय निघून जातं. अभंगाचं तिसरं चरण
ज्याचं भय ते आपण नाही. हो बघा आणखी सोपं सांगतो कीर्तन सोडायच्या बेतात बघा. ज्याचं मरण चुकलं त्यानं मरण सांगावा का ज्याचं चुकलं नाही त्यानं सांगावा. जाऊ ते बी नाही तुम्हाला सांगतायचं आणखी सोपं करून सांगा. ज्याचं लग्न झालं त्याला सांगावा काट्य झाडाचे निरात का ज्याचं लग्न नाही झालं त्याला सांगावं काट्य झाडाचे निरात. हे बी कळा ना. जाऊ ज्याला पूर्ण झाले त्याला म्हणावं पोरं लय बेकार राहत्या. ज्याला झालेच नाही त्याला म्हणावं का काट्य लय बेकार राहत्या. नाही ना अरे तुला अनुभवाचाच पत्ता नाही. तू काय सांगू राहिला लोकांना अनुभवाले सांगत असत. मग जर अनुभव माझं मरण चुकलं नाही आणि मग मी तुम्हाला सांगतो मरण चुकायला पाहिजे मरण चुकायला पाहिजे नामस्मरण करायला पाहिजे नामस्मरण करा. काय करतो नामस्मरण केली मलाच नाम माहिती. हो अनुभव नाही पोटी पोटी अनुभव नाही पोटी त्याच्या ऐकून नये ज्याला अनुभवच नाही ज्याचं मरण चुकलं त्यांना सांगावं. मरण चुकाचा मार्ग त्याच्या जीवनात राहतो म्हणून त्याला मरण चुकवलं. तुकोबाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये मी सद्गुरू केले आणि सद्गुरू केल्यानंतर माझा जन्म मरणाचा फेरा चुकला. ती साधना माझ्या जीवनामध्ये माझ्या सद्गुरूने करून घेतली. हो मला माझे मरण गेले मरणाच्या आधी मी माझं मरण आपुले मरण पाहिजे त्या डोळा कसं मरावं हे तुकोबरा म्हणतात मी माझ्या डोळ्याला माहित आहे. हातपाय फोडता फोडता चिंतन करता करता हातपाय फुटीताय डोळे पांढरे करताय आरडाओरडा करताय आपुले मरण पाहिजे मी डोळा. का ध्यान लागत नाही का चिंतन लागत नाही. देहावर आदर देहावर आधार आहे. होतं काय बिंबर होतं काय आज मरण तू मरा करता तर नामी एकदा नामात मारावं माणसाने काल जादा फटकारा येईल होता आमच्याकडे त्याच्यामुळं परिणाम झाला. असं असावं शुद्ध असावं आपण मंडळ जिथं ज्याची गरज आहे ना ते घ्यावा. अतिशय परफेक्ट पात्र असतो त्याला चौकटीच्या पातळी माहिती बघा. देह जाऊ पांडुरंगी धड भाव म्हणजे पांडुरंगाला पकडून बसायचं गाव
ते पांडुरंग कशाला म्हणतात की भजनाची रीत सद्गुरुनाथांनी दिलेली, त्यांच्या जीवनामध्ये गुरु आले ना त्यांनी रीत दिलेली आहे, त्याला म्हणतात पांडुरंगी जोडला. देहाचा विसर पडायला लागला का जीव घाबरायला लागला, जीव घाबरायला लागला का मग ते होत नाही, होत नाही म्हणून अडचण येते. भाऊ मी लय दिसत करून राहिले, भटकाव नाही, देहाचा विसर पडला. असं व्हायचं तुम्ही आठवायची नाही, देहीच विधी आठव नाठव गेला भावाभाव झाला. जोपर्यंत जीव जात नाही तोपर्यंत जीव होता येत नाही, आणि जीव जाण्याची क्रिया तो करायचं मरणावधी राहिली. ज्याचं भय होतं ना तो करायचं ते निघून गेलं. देहाची भय ते भाटुकी काळाची, अरे ते कधी जाणारच आहे ना. त्याची आसक्ती साधकाच्या जीवनातून निघून जाते. नामस्मरणानं देहावरचं प्रेम कमी होऊन जातं आणि एकच भगवंताचं प्रेम. एकामी दरिला चित्ती राई रखुमाईचा पती. तो भगवान परमात्मा चित्तामध्ये बसला आणि बसल्यानंतर झालं काय, माझं जी भीती होती ना ती निघून गेली. बरं एवढं करून नाही नामस्मरण होतं संपलं बरं काय जरा बारीक लक्ष द्या. एवढं करून मी एवढं नामस्मरण करते मग मला अडचण का निर्माण होतात, मला दुःख काय निर्माण होतो, माझ्या देहाला त्रास का होतो. कधी कधी खूप देह तापतो, कधी कधी या देहाला खूप खाज येते, कधी कधी या देहाला खूप उरल्यासारखं होतं, कधी कधी या देहाला खूप आगीन होते. भानगड का असं का होतं, जसं दृष्टांत सांगतो येती रोगाची या रूपे. आता ना घेतलंय माग काय वार मारला माहिती का, मागच्या जन्मात काय केलं गठुडे माहिती का. पुढच्या जन्माचं तर जाऊ द्या, आता आपण त्याला कुरुपत लावेल, कुठं जायचं कामात नाही. पण मागच्या जन्माचं पूर्वजन्मी पाप केले, पाप केले ते बहु विस्तारे विषय सुख नाशिवंत. हो, नको त्या गोष्टीचा आस्वाद घेतल्यामुळे झालं काय, ते कर्म मला आता भोगायला लागलं. आणि जसं तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, पण त्याच्यावर उत्तर तुकोबा पुन्हा सांगितलं. तुका म्हणे पापी जाती ज्ञानभाव तुकाराम त्यांना जाईल का नाही. संताची या जपे म्हणजे संतांना जे वरून दिलं नाम त्यांना जातात नामानं. हो, ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ कधी कधी हा न्यामा आहे का नियम रोज म्हणतो, तसा जेवत नाही विमानाला नाही नियमाना करतो. पण तो हरिपाठ सांगितलं का हरीच माहीत नाही पाठ कसं काय होईल. हा हरिपाठ केला ना बघ मागील या जन्म मुक्त झालो. ज्ञानोबरायांचं प्रमाण आहे, अरे मी मुक्त झालो मागच्या जन्मामध्ये. तुकोबराय सांगतात की मग हे मरून गेलो, माझं मरण गेलं, म्हणून तुम्ही सुद्धा काय करा माय बा, मरणाची आठवण ठेवा.
एक दिवस या देहात जायचं आहे आणि त्याची ओळख करून घेतली ना तर काही खरं आहे. नाही तर मग 84 लाख योनीला जावं लागेल. याच्यामध्ये तपस्याला करावं लागेल. 3 चरणावर प्रसंत माईबापांच्या चरणावर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. बघा साधू संतांना तळमळ आहे. सगळे नाही उतरत, सगळ्यासाठी मार्ग खुला आहे, पण सगळे नाही उतरू शकत. नाही बरं, नाही उतरू शकत. भाग्याचा तो मागे येते. हो, जो भाग्यवान जीव आहे त्याच्या जीवनामध्ये अनादी ओरिजिनल सद्गुरू जीवनामध्ये येत असतात. ओरिजिनल संत जीवनात आल्यानंतर ओरिजिनल वर्म त्याच्या जीवनात येत असतं आणि ते वर्म त्यांना अंगीकार केला रे केला झाला स्वयंमेव पांडुरंग. तोच त्याचा पूर्ण परिपूर्ण विषय वाचना निघून जात असतात, विकार निघून जात असतात आणि तोच ब्रह्मरूप होऊन जात असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, मरणाची आठवण ठेवा. मरायचं एक दिवस आहे, जायचं एक दिवस आहे, कधी जायचं एवढं माहीत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला घेतलेला श्वास उतरत याची काही गॅरंटी नाही. त्याच्याकरता त्या श्वासाला गती लावा, त्या श्वासाला भजनाची रीत, नामाची रीत लावा. हो, श्वासाला संत सांगत असतात. ते कामाचाही करता येतं, जेवता जेवता करता येतं, झोपता झोपता करता येतं, झोपल्यावरती करता येते. इतकं सोपं आहे बरं. आणि जर हे नाही केलं काय परिणाम होतो? तो मुखाला श्वास आला, नामस्मरण करा. त्या भगवंताचं भजन करू.
म्हणून मरणाची कारे नाही आठवण संचिताची धन लाभ हेवा देहाची भोलती भालुके काळाचे ग्रासीले ते ठेविलेसे मरणाची कारे नाही आठवण संचिताची धन लाभ हेवा अवकाश मायबापांना तुमची सेवा करण्याचा योगाला चंद्राबाई जाधव या मातोश्री अतिशय पुण्यवान असल्याच्या तरी आलेले हे लेकरं सुद्धा पुण्यवान आहेत. त्या मातेच्या कृपेनं आज 1 वर्षापूर्वी त्या मातेनं जो देह ठेवला त्या मातेमुळं धर्माचं काम इतकं मोठं वाढलं. इथं निमित्त कारण माझी चंद्रकला आई झाल्या असेल पण लई जीवाचा उद्धार करून माझी आई गेली बरं का. फक्त त्यांची जी लेकरं आहे भगवान परमात्मा त्यांना चांगली सद्बुद्धी देव. अरे जोपर्यंत मला आईवर बोलता येत नाही बापावर बोलता येत नाही जग तेवढंच बोलत आहे पण आपली आई बाप किती पवित्र असतात किती पुण्यवान असतात हे तुम्हाला आम्हाला कळत नाही. त्या मातेमुळे किती जीवाचा उद्धार झाला हे त्यांना माहीत नाही पण आम्ही त्याला साक्षीला आहे. अतिशय तुम्ही मायबापांनो खूप पवित्र आहात. दोघंजण कृष्णा भाऊ असेल आणि दुसरे भाऊ असतील खूप पुण्यवान आहे. चांगल्याच्या संगतीने राहा खूप चांगलं होईल. आईबापाला कशाची आवश्यकता नाही. तुम्ही नका जीव घालू नाही नाही तुमच्या टुकड्यावरती आई बसलेली इथं बसलेल्या प्रत्येकानं डोक्यात ठेवा जोपर्यंत आईबाप आहे ना हो त्यांना काही अपेक्षा नाही तुमच्याकडून नाही 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 काय गरज नाही. फक्त त्यांना एक अपेक्षा आहे लेकरांनी तुमच्या घरी राहा सुखाने राहा. आम्हाला नका देऊ हरकत नाही पण तुम्ही तरी सुखाने राहा तुमची लेकरं सुखाने राहू. खूप पुण्यवान ती आई होती श्रद्धावान ती आई होती. त्या मातेच्या माध्यमातून हा परमार्थ योग आला. मलाही सेवा करण्याचा योग आला. पूर्ण कुटुंब त्या दोन्ही मावल्या आणि ताई असेल आमची दुसरी ताई असेल त्या दोघी पण नामधारक आणि त्यांनी अनादी काळाची परंपरा त्यांनी जाणून घेतली. कुटुंबात माझा आपण कमी पडतो. आपण करा श्रद्धाना भावाना विश्वासानं नामस्मरण करा. घरात प्रत्येक गोष्टीत बदल होतो बरं का. प्रत्येक गोष्टीनं बदल होतो. फक्त तुम्ही आणि श्रद्धा कमी पडते भाव कमी पडतो त्याच्यामुळे परिणाम येत नाही. श्रद्धेनं करा श्रद्धवान लभते ज्ञान. श्रद्धेनं जर करशाना तर तुमच्या केलेल्या भक्तीला फळ निश्चित येतं. हे मी सद्गुरूच्या विश्वासावर सांगतो. म्हणून त्याच्यामध्ये आपण बोलण्याच्या मुलामध्ये काही चुकलं असेल मायबाप माझ्या वाणीचा दोष आहे ते माझं अज्ञान आहे. जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचं आहे. जीवनामध्ये त्या गोष्टीची जाणीव ठेवा. तुमचा संसार प्रपंच यथायोग्य करा. जिथल्या तिथं जेवाच्या तेव्हा करा पण करत असताना त्या प्रभूचं नाम आपल्याजवळ असावा. त्या प्रभूचं नामस्मरण हातानं करायचं नाही पायानं करायचं नाही मुखानं सुद्धा करायचं नाही. म्हणून मायबाप अतिशय आमचे श्रद्धावानी जाता जाता कडीला पासून झाले भाग्य उजळाला आले. संत जीवनामध्ये आले. नामस्मरण करा. नामाला विसरू नका. भगवंताला विसरू नका. तू बरं आहे सरकार. अरे तुला कळतंय तुला माहिती आहे तू जाणून आहे मला मरायचं आहे पण आंधळ होऊ नको. अभंगाची शेवटचे चरण तो का म्हणे का